इन्व्हर्स फंक्शन. ओके, इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कुठले असतात. सो इन्व्हर्स फंक्शन मध्ये काही फॉर्म्युलेज येतात, ते फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावे लागतात. ओके, त्याच्यामध्ये सायन्स काही फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युला लक्षात ठेवा. साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. ओके, सो या फॉर्म्युला सोबत तुम्हाला दुसरा अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असतो. सायमल्टेनियसली सांगतो दोन्ही फॉर्म्युले. ऍक्च्युअली ते 3 फॉर्म्युले तयार होतील. ओके, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स चा जो फॉर्म्युला असतो तो असतो 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवा फॉर्म्युले, पाठ करायचे तुम्हाला. फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे. साइन इन्व्हर्स ऑफ एक्स चा 1 अपॉन 1 प्लस रूट 1 अपॉन रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. मग त्याच्या असतं कॉस इन्व्हर्सचा पण त्याच्या सोबतच लक्षात ठेवा. कॉस इन्व्हर्सचा काय येणार, मग फक्त हा जो फॉर्म्युला आहे याला मायनस करा, म्हणजे फक्त इथं -1 लिहा आणि हे ऍज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे डाऊट नाही, इथं मायनस पाहिजे, तो मायनस असतो हा, तो प्लस येतो टॅन मध्ये, मायनस पाहिजे. ओके, 1 मायनस एक्स स्क्वेअर असतो. साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स ऑफ एक्स म्हणजे तोच फॉर्म्युला, फक्त मायनस लिहायचा. एक्स्ट्राचा एक मायनस, फक्त एक्झॅक्ट सेम फॉर्म्युला 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, फक्त कॉस इनवर्स मध्ये मायनस असतो, साइन इनवर्स मध्ये प्लस असतो. पुढे पहा, टॅन इनवर्सचा फॉर्म्युला आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला असतो 1 प्लस एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये स्क्वेअर रूट नाहीये बा, स्क्वेअर रूट दिसत नसेल तुम्हाला, फक्त 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे डिनॉमिनेटर मध्ये आणि स्क्वेअर रूट ची टर्म कॅन्सल आउट झालेली. सो इन दिस केस कॉट ऑल्सो. सो कॉट इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय असेल, मग याच फॉर्म्युला एक्झॅक्ट मायनस करा. सो मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. क्लिअर दिसतंय सर्वांना? हो सर. हा, समजतंय ना स्पष्ट? काही प्रॉब्लेम येतोय? ओके, तुम्ही बोलू शकता आता, कारण तुमची स्क्रीन दिसणार नाही आता कोणाला. सो टॅन इनवर्स ऑफ एक्स. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला सेक इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला असतो, याला थोडासा वेगळा आहे पहा. एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 सेक इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे. तसा कोसेक इनवर्स ऑफ एक्स चा काय तयार होईल, मग कोसेक इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय की 1 अपॉन हा मायनस घ्यायचा, मग इथं -1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. फॉर्म्युला लक्षात ठेवताना 3च लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक हा ठेवा आणि एक हा ठेवा. त्यांना फक्त मायनस करायचं, ते कॉस कॉट आणि कोसेक भेटतात. म्हणजे साईनच्या ऑपोजिट कॉस, म्हणजे साईनला मायनस केलं की कॉस भेटणार, टॅनला मायनस केलं की कॉट भेटणार आणि सेकला मायनस केलं की कोसेक भेटणार. हे डाऊट? नो सर. ओके, हे पहा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, नाही तर लिहून ठेवा आताच्या आता नोटबुक. फॉर्म्युलेस लिहून काढा, चला पटकन. हे 3 फॉर्म्युले लिहून घ्या, ते मायनसचा आपोआप लक्षात ठेवून घ्या. ओके, त्याला पुढे मायनस करून कॉस इनवर्स लिहून घ्या. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन आता आपल्याला करायचं आहे, कारण हेच फॉर्म्युले आपण डायरेक्ट आता सॉल्व्ह क्वेश्चन कडे शिफ्ट होणार आहे, कसे सॉल्व्ह करायचे. ओके, सो पहा इकडे साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, हे 3 फॉर्म्युले लिहून घ्या. त्याच्यासोबत ते लक्षात राहू द्या, साइनच्या मायनस केलं की कॉस, टॅनच्या मायनस केलं की कॉट आणि सेकच्या मायनस केलं की कोसेक. नोटबुक मध्ये लिहून ठेवा बाजूला, लवकर काम येतील तुम्हाला. 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. झालं लिहून? फास्ट लिहा. झाले का लिहून? सर झाले. हॅलो, ठीक आहे, रफ करतो मी. ओके, आता बाजूला लिहून पण घेतो मी, काय अडचण नाही. सॉल्व्ह करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार. मेजर फॉर्म्युले लिहितो, ते मायनस वाले लक्षात ठेवा. मेजर 3 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. साइन इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला होता 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्सचा फॉर्म्युला होता 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि सेक इनवर्सचा फॉर्म्युला होता 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, याचे फक्त मायनस करायचे, ते साइनचा कॉस भेटणार, टॅनचं मायनस करायचं ते कॉट भेटणार आणि सेकचं मायनस करायचं ते कोसेक भेटणार. सो हे 3 फॉर्म्युले तुमच्या समोर राहू दे, इकडे बाजूला लागणार आहे आपल्याला. मग तुम्हाला क्वेश्चन्स असतील बा आता याच्यामध्ये. क्वेश्चन्स तुम्हाला येतील. क्वेश्चन नंबर 1, साइन इनवर्स ऑफ एक्स क्यूब. आता तुम्हाला याच्याबद्दल भरपूर डिस्कशन झालेलं आहे आपलं, कसे करायचे असतात फॉर्म्युले अप्लाय, चेन रूल वगैरे काय असतं. सो
already discussed about that in exercise 1.1. So in this case, how we derive? So you see inverse function here. Clear? तुम्हाला दिसतंय पाय इनवर्स फंक्शन आहे ते. सो इनवर्स फंक्शन साठी सर्वात बाहेरचं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण आधी घेतो. सो याच्यामध्ये इनवर्सचा सर्वात आधी डेरिव्हेटिव्ह येणार. मग सर्वात आधी इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आल्यामुळे या फंक्शनला तात्पुरतं काय कन्सिडर करावं लागेल? यू. ते आपण यू कन्सिडर करतो ना त्या फंक्शनला टेम्पररी. आपण म्हणणार इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आपण याला डिफरन्शिएट करणार. मग लिहिणार आपण याला काय? सपोज याला y कन्सिडर करून घ्या आपण. याचा डेरिव्हेटिव्ह असणार dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ हे फंक्शन ऍज इट इज. काय ते फंक्शन? साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट x क्यूब ब्रॅकेट क्लोज. आफ्टर दॅट तुम्ही याला u कन्सिडर केलंय. मग त्याला u म्हणून पुढे घ्यावं लागतं. याचा डेरिव्हेटिव्ह घेणार तर काय भेटेल तुम्हाला? हे ऍज इट इज राहणार dy बाय dx. याचा साइन इनवर्सचा फॉर्म्युला काय? साइन इनवर्सचा फॉर्म्युला नीट आठवा पहा. 1/1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स च्या जागी तुम्ही कोण लिहिणार? एक्स क्यूब लिहिणार. बरोबर. सो तुमचा फॉर्म्युला कसा झाला पाहिजे? 1/स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स च्या जागी तुम्ही काय टाकणार? एक्स क्यूब चा स्क्वेअर. काही डाऊट इथपर्यंत कोणाला? एक्स च्या जागी एक्स क्यूब टाकणार नाही इथं. हा, हे मागच्या सारखंच आहे एक्झॅक्ट, फक्त इनवर्स फंक्शन ऍड झाले. सो आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. माईक ऑफ करा, कोणाचा तरी माईक सुरू आहे. हॅलो हॅलो, माईक ऑफ करा. माईक ऑफ करा, कोणाचा तरी माईक सुरू आहे. लक्ष द्या इकडे. मग आता हा यू आपण तिथं सबस्टिट्यूट केलाय. ओके. सो आता याच्या नंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह याचा घ्यावा लागेल. हे तुम्ही यू च्या जागी काय घेतलं होतं? हे एक्स क्यूब. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. सो याला सिम्प्लिफाय करा. डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1/स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स. हे एक्स क्यूब म्हणजे काय? हा हे दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. तुम्हाला एक रूल असतो पहा. काय रूल असतो तो? ए रेस टू एम रेस टू एन. याचा अर्थ असतो ए रेस टू एम इंटू एन. म्हणजे रेस टू चा रेस टू मल्टिप्लिकेशन असतो. सो इथं 3 टू चा 6 येणार डायरेक्टली. ओके. आणि डिनॉमिनेटर मध्ये इथं आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? त्याला कुठला फॉर्म्युला लावणार तुम्ही? एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला लावायचा. एक्स रेस टू एन त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो एन एक्स रेस टू एन मायनस 1. सो तुमचा डेरिव्हेटिव्ह इथं असला पाहिजे 3x चा स्क्वेअर म्हणजे 3 मायनस 1 2. ओके. इथं काही प्रॉब्लेम नसेल कोणाला. आफ्टर दॅट मग आता हे 3x स्क्वेअर हे आपण इकडे 1 ला मल्टिप्लाय करणार याला. मग ते डायरेक्ट 1 ला मल्टिप्लाय होऊन काय होईल इथं? 3x स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स रेस टू 6. ओके. सो हे तुमचा आन्सर असलं पाहिजे. आता याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो करायचं म्हटलं तर. इथं 1 चा रेस टू 6 लिहू शकतो. मग त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणू शकतो. पण मग ते दोन वेगवेगळे ब्रॅकेट्स भेटतील. सो काही एवढा बेनिफिट होणार नाही. त्याला ऍज इट इज राहू द्या. इथपर्यंत ठेवणे आन्सर थांबेल. सो डी वाय बाय डी एक्स तुमचं हे असलं पाहिजे. ओके. माईक ऑफ ठेवा. मी तुम्हाला परत ऑन करतोय. भावेश तुझा माईक ऑफ ठेव. ओके. म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. कोणाला डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट्स आहेत का? नाही सर. नाही. ओके. सो पुढे पहा. नेक्स्ट एक्झाम्पल. इझी असतात क्वेश्चन, ऍज इट इज रिपीट होणार आहे. म्हणून फर्स्ट एक्सरसाइजवर आपण खूप जास्त फोकस केलेला आहे. कारण तेच क्वेश्चन तुम्हाला वापस आता त्याच पॅटर्न मध्ये रिपीट होतील आणि पुढे कंटिन्यू होतील. तर इकडे पहा 2x स्क्वेअर मायनस एक्स. फक्त काय फॉर्म्युला चेंज होईल. याला तुम्ही y कन्सिडर करणार. सो आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट करा त्याला. सर्वात आधी इनवर्स फंक्शनचा विचार करावा लागेल, नंतर मधल्या फंक्शनचा विचार करू. सो इथं भेटणार तुम्हाला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे कॉस इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे कॉस इनवर्स ऑफ एक्स म्हणजे तात्पुरतं याला तुम्ही एक्स म्हणणार टेम्पररी. सो कॉस इनवर्स ऑफ एक्सचा तुमचा फॉर्म्युला काय असतो? फक्त इथं मायनस असतो. सो सबस्टिट्यूट करा तुमच्या एक्स ची व्हॅल्यू त्या फॉर्म्युलामध्ये. तुमचा काय येणार? ते -1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्सच्या जागी काय लिहिणार तुम्ही? ही टर्म लिहिणार. काय ती टर्म? 2x स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिसतोय फॉर्म्युला? फॉर्म्युला नीट पहा. एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट केलंय मी? ही टर्म सबस्टिट्यूट केली. त्याचं कारण आहे त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये या ठिकाणी
कॉस इनवर्स ऑफ एक्स च्या जागी ही टर्म आलेली, सो एक्स च्या जागी ती सबस्टिट्यूट होणार. ओके, ती टर्म सबस्टिट्यूट केली मी, and after that we have to take derivative of that term. So here dy by dx of कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल याचा, सो याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो काय येणार इन ब्रॅकेट 2x² मायनस x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग आता पुढे पहा dy by dx इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2x² मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला सिम्प्लिफाय करू शकतात तुम्ही इथं, पण त्यानंतर करू आपण, तात्पुरतं राहू द्या. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तो 2 तर कॉमन निघेल बरोबर, आणि त्या x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह x रिजनच्या फॉर्म्युल्याने तो येणार, तो बाहेरचा 2 आणि तो x. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह समजतोय ना तुम्हाला, हा 2 जो आहे हा इथं घेतलाय आणि ह्या x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x आहे, या फॉर्म्युल्याने काढला. आता बेसिक डेरिव्हेटिव्ह येते, मग हा मायनस x चा डेरिव्हेटिव्ह -1 येणार, x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, सो मायनस x चा -1 येणार. क्लिअर, हा डेरिव्हेटिव्ह इथं फिनिश झाला. सो इथं dy by dx इज इक्वल टू -1. आता याच्याकडे नीट लक्ष द्या, हे 2 × 2 काय होऊन जाईल, इथं 4 लिहू शकतो मी याला. हा हॅलो बोला. स्क्रीन अटकली, मला दिसत नाहीये. स्क्रीन अडकली, बाकीच्यांना पण अडकली का? हो सर. दिसते सर आता. हो सर दिसते आता. कुठल्या स्टेप अडकली होती, या स्टेप पासून का? नाही सर, आधीपासूनच पहिलंच एक्झाम्पल होतं बोर्ड वरती. पहिलं एक्झाम्पल होतं ते वाचित अटकली का? हे काहीच हो नाही सर. समजलं. नाही सर. बरं बरं ठीक आहे, ठीक. परत मोबाईलवर छोटं दिसतं. तुम्हाला नीट क्लिअर दिसत नाही का रे मोबाईल वरती? नाही दिसत ना सर. दिसतंय सर. त्यांची स्क्रीन अडकली होती रे, त्याचा तो प्रॉब्लेम होता. ते कोणाचा तरी माईक सुरू होता, त्याच्यामुळे मला ती सेटिंग हलवावी लागली. माईक चालू नका ठेवत जाऊ, लक्ष ठेवत झाला माईक वर. तर क्वेश्चन होता तुमचा कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2x² मायनस x, हा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन नाही पहा. आता इथं कॉस इनवर्सचा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे कॉस इनवर्स काय येणार, तो इथं फक्त मायनस येणार, तो कॉस इनवर्स साइन इनवर्सच्या फॉर्म्युल्याला फक्त मायनस करायचं, तो कॉस इनवर्स येणार. आता या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही याला जर कम्पेअर केलं तर हा कॉस इनवर्स सोबत कम्पेअर होणार, कॉस इनवर्स ऑफ एक्स. तर एक्सच्या ठिकाणी कोण आहे इथं, टर्म आहे ना, सो एक्सच्या ठिकाणी ही टर्म टाकायची आणि मग नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचा पुढे. मग काय येणार, तात्पुरतं टेम्पररी आपण कन्सिडर करणार याला y. सो इथं हे येणार dy by dx इज इक्वल टू कॉस इनवर्सला विथ रिस्पेक्टिव्ह करतोय डिफरन्शिएटिंग with respective x. okay, so differentiate करू with respective x ने, so dy by dx is equal to cos inverse of x म्हणजे काय, हे मायनस याला डिफरन्शिएट करतोय, अजून टेम्पररी राहू द्या, डी बाय dx ऑफ कोणाला, cos इनवर्स इन ब्रॅकेट 2x² मायनस x. ओके, असं. आता पाहायच्याकडे dy by dx इज इक्वल टू कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही, सो काय येणार, तो 1 अपॉन -1 अपॉन मायनस असतो, तिथं साइनला 1 असतो, कॉसला मायनस असतो, -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x². या पर्टिक्युलर केस मध्ये तुमचा x कोण आहे, ही टर्म आहे ना पूर्ण, मग ही पूर्ण टर्म इथं सबस्टिट्यूट करा, 2x² मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म्युल्यानुसार. ओके, आणि मग तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढे, डी बाय dx ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार तुमचा 2x² मायनस x. मग डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण पुढे, आपण अजून त्याला सॉल्व्ह नाही केलंय. मग इथे पहा dy by dx इज इक्वल टू हे -1 अपॉन हे स्क्वेअर रूट मध्ये हे ऍज इट इज 1 मायनस इन ब्रॅकेट, याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकतात किंवा नाही केलं तरी चालेल, केलं तरी चालेल. ओके, सो काय अपेक्षित नाहीये तुम्हाला सॉल्व्ह करणं, ठीक आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर काही एक्सपेक्टेड नाही, तुम्ही केलं काय नाही केलं काय काही फरक नाही पडत त्याच्यात. पण या ठिकाणी पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करावं लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, हा 2 तर कॉन्स्टंट आहे, तो बाहेर निघणार,
ओके, मग या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्स रेस टू एन च्या फॉर्म्युलेने एक्स स्क्वेअरचा काय येणार? तो 2 समोर आणि तो एक्स रेस टू 2 मायनस 1, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार 2x. मग तो इथे येणार 2x आणि हा मायनस 1, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1, एक्सचा 1 असतो सो मायनस एक्सचा मायनस 1 होणार. ओके, सो हा 2 इंटू 2 काय होऊन जाईल इथं? दोघं मिळून 4 होऊन जाईल. आता हे 4x मायनस 1 जेव्हा मायनस 1 ने मल्टिप्लाय होणार, ओके, मायनस 1 नी याला मल्टिप्लाय करायचं, दॅट टाइम काय होणार? मायनस साईन चेंज होती, साईन चेंज होती, कारण मायनस 1 इंटू 4x मायनस 4x होईल. ओके, आणि मायनस 1 इंटू मायनस 1 तो प्लस 1 होऊन जाईल, डिवायडेड बाय हा स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस इन ब्रॅकेट 2x स्क्वेअर मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर. फिनिश्ड. आता याला अजून सिम्प्लिफाय करायचं झालं तर इथं खाली सॉल्व्ह करता येईल. याला कुठला फॉर्म्युला वापरणार तुम्ही? जर करायचं झालं तर इथं इथपर्यंत आन्सर लिहिलं तरी चालेल. 2 मार्क्ससाठी, 2 मार्क्सला जर क्वेश्चन आलं तर इथपर्यंत सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ओके, बेसिक एकदम. पण जर अजून थोडंसं सिम्प्लिफाय केलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तर याला a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला लावतील खाली इथं. म्हणजे a म्हणजे कोण? तुमचा 2x स्क्वेअर आणि b म्हणजे कोण? x, आणि त्याला एक्सपान्शन करायचं तुमचं कोणत्या फॉर्म्युलानी? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअरच्या फॉर्म्युला. आफ्टर एक्सपान्शन जे आन्सर असेल ते सॉर्ट होईल. क्लिअर झालंच तर एवढं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं, म्हणजे वाढलं तर इथं, पण त्याची काही फायदा नाही होत. सो हे वाढवण्यात काही अर्थ नाही, याच्याने कुठलंच कॅन्सल आउट वगैरे काहीच होत नाही. आपण त्याला वाढवतोय, तुझं हे आन्सर असलं पाहिजे. समजतंय? हो सर. कॉस्टचं एक एक्झाम्पल झालं, कॉटचं एक घेऊ. प्रत्येक फंक्शनचे आज एक एक डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि मग त्या डेरिव्हेटिव्ह नंतर आपण पुढे शिफ्ट करणार. कॉम्प्लिकेटेड ट्रिग्नोमेट्री केलेलं आहे. उद्या काय करा, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सोबत घेऊन बसा. ओके, कारण उद्याच्या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागतील तुम्हाला. आजचं लेक्चर बेसिक लेक्चर आहे. कॉट इनव्हर्स इन ब्रॅकेट 1/x². कसा घेणार डेरिव्हेटिव्ह? थोडा फास्ट घेतो आता समजलंय मला असं वाटतं प्रत्येकाला. कॉट इनव्हर्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे लिहायचं तुम्ही तिथं व्यवस्थित. पॅटर्न सांगितलं मी आता, 2 एक्झाम्पल कसा लिहिला गेला पाहिजे. सो कॉट इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? याला मायनस असेल इथं. सो यात हा कॉट इनव्हर्स आणि तुमचं एक्स कोण इथं 1/x² टेम्पररी. सो तुमचा डेरिव्हेटिव्ह असणार मायनस 1/1 प्लस एक्सच्या ठिकाणी तुम्ही सबस्टिट्यूट करणार 1/x² चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे डाऊट इथपर्यंत? डायरेक्ट सबस्टिट्यूट करतोय, सोडवून देऊ का व्यवस्थित? मी समजतोय सर. कळतंय ना? हा, ते लिहिण्याचे पॅटर्न समजला असेल तुम्हाला कसं लिहायचंय ते. आता मी डायरेक्ट सांगतोय, एका स्टेप मध्ये पण आन्सर निघतात. सो हे 1/x² आणि हे त्याचा स्क्वेअर, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो का पुढे? d/dx ऑफ कोणाचा? 1/x² चा. 1/x² चा डेरिव्हेटिव्ह घ्या, मग तो काय येणार पहा, हा मायनस 1/1 प्लस हा 1 चा स्क्वेअर काय होईल? 1च होईल, आणि x² चा स्क्वेअर x⁴ होऊन जाईल. हा स्क्वेअर दोघांचा असेल ना, 1 चा पण आणि x² चा पण. सो 1 चा स्क्वेअर 1, x² चा स्क्वेअर x⁴. अँड हिअर याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? हा 1/x² आहे, याला आपण म्हणू शकतो का d/dx ऑफ x⁻². हा स्क्वेअर जेव्हा वरती येणार तेव्हा तो x⁻² लिहिला जाईल ना. याला कोणता फॉर्म्युला लावणार आपण? x⁻n वाला, n x⁻n-1. करेक्ट? फॉर्म्युला चिपकवा. काय होऊन जाईल? याला सिम्प्लिफाय करून घ्या. हा x⁴ इकडे मल्टिप्लाय होणार, याला डिनॉमिनेटर नाही हे माहिती नाही, याला डिनॉमिनेटर म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर सेम करा. तुमचा आन्सर होणार इथं -1/, हा x⁴ इकडे, x⁴, हा 1 इकडे, सो हा +1 आणि हा x⁴ डिनॉमिनेटर मध्ये x⁴ ऍज इट इज कॉमन डिनॉमिनेटर. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? x⁻² चा x⁻n च्या फॉर्म्युलेनी -2 x⁻n-1. क्लिअर? समजलं का? n x⁻n-1. ओके, हा, मग आता हा x⁴ कुणाकडे जाणार आहे? -1 कडे शिफ्ट होईल ना तो. तो -1 कडे शिफ्ट होणार. सो पहा, तिथं -1 होता, त्याला मल्टिप्लाइड बाय x⁴ पण आलेला आहे खालचा वरती, आणि खाली उरलंय फक्त x⁴ + 1. हा इथं ऍज इट इज. आणि इकडे काय झालंय? हे इंटू याला -2 आहेच, हे
आणि याचा संदर्भ काय आहे इथं एवढा, याला इंटू एक्स रेस टू -2 आणि -1 ते होणार -3. क्लिअर? ओके. सो आता याला सिम्प्लिफाय करा. आवाज येतोय का? हो येतोय. हा, याला सिम्प्लिफाय करा. -1 इंटू -2 हाऊ मच? मायनस मायनस प्लस इंटू 2. ओके. आणि एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 3 यांचं काय करणार? हे एक्सपोनेंट अँड पॉवर. हा, आता एक्स आन्सर येणार का? कारण ते एक्सपोनेंट अँड पॉवरचे रूल असतात पहा. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन जर असेल तर त्याचा अर्थ असतो ए रेस टू एम प्लस एन. मग त्या हिशोबाने इथं एक्स रेस टू 4 इंटू एक्स रेस टू 3 आहे, -3 आहे. सो त्यांची प्लस झाली पाहिजे. एक्स रेस टू 4 प्लस -3. सो याचा अर्थ असणार एक्स रेस टू प्लस मायनस मायनस होणार. सो 4 - 3. सो त्याचा अर्थ होणार एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू 1 म्हणजे एक्स असतो. सो याचा कंबाईन आन्सर झालं तुमचं इंटू एक्स अँड डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय उरलाय? एक्स रेस टू 4 प्लस 1. क्लिअर? सो फायनल आन्सर तुमचं असलं पाहिजे 2x अपॉन एक्स रेस टू 4 प्लस 1. हा तुमचा डेरिव्हेटिव्ह असतो. समजलं प्रत्येकाला? परत सांगू? परत सांगायची गरज आहे? कोणाला नसेल समजलं कुठली स्टेप विचारून घ्या. समजली असेल पुढे जाऊ. ठीक आहे. आता पुढे पहा. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन इनवर्स ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता याला सॉल्व्ह करण्याची मेथड हा तुमचा वाय असणार. मग तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे करणार ते करा सर्व. ते समजेल ना प्रत्येकाला आता ती मेथड. हा, ते लिहिण्याचा पॅटर्न तसा असला पाहिजे. जे सुरुवातीचे 2 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले. आता माझ्याकडे बोर्ड छोटा आहे त्याच्यामुळे मी ठीक आहे जाऊ दे मी करतो त्या पॅटर्न. डीवाय बाय डीएक्स. मग याला तुम्ही म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स असं लिहायचं. मग याला म्हणणार आपण डी वाय डीएक्स इज इक्वल टू याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स आणि हे टर्म ऍज इट इज लिहा. साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट क्लोज. क्वेश्चन ऍज इट इज लिहिलंय. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय भेटेल? सर्वात आधी काय करावं लागेल? हा साइन स्क्वेअर असणं याचा अर्थ काय असतो? तो पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो. सांगितलंय ना. म्हणजे हा स्क्वेअर तुम्ही असा लिहू शकता तिथं. करेक्ट की नाही? येस. ओके. सो हा कुठला फॉर्म्युला वापरणार तुम्ही? फॉर्म्युला कुठला वापरायचा बोला? एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन. याला तुम्ही एक्स कन्सिडर करणार पूर्ण टर्म तुमची एक्स होईल आणि हा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला चूक केला देतो. मग पहिले एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करा. सो तो फॉर्म्युला काय असतो? एक्स रेस टू एन चा एन एक्स रेस टू एन -1. तो सॉल्व्ह करायला येईल. म्हणजे पहिल्यांदा तुमचं ते डेरिव्हेटिव्ह निघणार. तो होणार एन म्हणजे कोण? इथं 2. तो 2x म्हणजे कोण? हे पूर्ण टर्म साइन ऑफ इन ब्रॅकेट साइन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज हे आणि हे 2 - 1. क्लिअर? प्रत्येकाला? तर या 2 - 1 च्या जागी मी 1 लिहू शकतो आणि 1 नाही लिहिला तरी चालेल. ओके. सो फिनिश झालंय. त्याच्यानंतर आपल्याला याचं डिफरन्शिएशन करावं लागेल. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्टिव्ह हे पूर्ण टर्म याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढे. सो तो असणार साइन ऑफ इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. सो घ्या त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर ही टर्म पहा. ही टर्म ऍज इट इज राहणार इकडे. याला काही नाही चेंज होत. साइन ऑफ इन ब्रॅकेट साइन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि हे ब्रॅकेट क्लोज. हे टर्म ऍज इट इज. याचा विषय काय? हा साइन ऑफ एक्स झाला ना. साइन ऑफ एक्स. साइन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. कॉस ऑफ एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह येणार इथं कॉस ऑफ एक्स
आणि एक्सच्या जागी कोण लिहिणार तुम्ही हे पूर्ण टर्म म्हणजे कोण साइन इनव्हर्स ऑफ एक्स स्क्वेअर बरोबर. आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल एक्सचा म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल याचा बरोबर की नाही. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या पुढे डी बाय डी एक्स ऑफ एक्सच्या ठिकाणी काय आलेलं होतं साइन इनव्हर्स ऑफ एक्स स्क्वेअर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल साइन इनव्हर्स ऑफ एक्स स्क्वेअर. क्लिअर होतंय ना. बोर्डवरचं दिसतंय ना थोडं बारीक लिहितोय मी सो दिसतंय ना ते स्पष्ट. हा ठीक आहे. सो पाय इकडे हेड टू इन ब्रॅकेट ए साइन इन ब्रॅकेट हिअर साइन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज ऍज इट इज ए कॉस 1 ए कॉस साइन ऑफ इनवर्स एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज ऍज इट इज. राहिला प्रश्न याचा डेरिव्हेटिव्हचा. सो याच्या डेरिव्हेटिव्हची टर्म कुठून येणार आता हा साइन इनवर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे पहा. साइन इनवर्स ऑफ एक्सच्या ठिकाणी फक्त एक्स स्क्वेअर आहे. बघा आता साइन इनवर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे तुमचा इथं त्याला प्लस घ्या इथं. ओके हा साइन इनवर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला. सो सबस्टिट्यूट करा त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय होणार तुमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स कोण होता इथं ऑलरेडी एक्स स्क्वेअर होता आणि त्याचा परत स्क्वेअर येणार करेक्ट. समजतंय ना प्रत्येकाला. हा मग आता या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिलंय एक्स स्क्वेअर लिहिलंय कारण इथे एक्स स्क्वेअर होता एक्सच्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागतो डी बाय डी एक्स ऑफ तो एक्स स्क्वेअर करेक्ट. मग हे बाकीचा ऍज इट इज लिहा आता सर्व खाली. हे ऍज इट इज टर्म घ्या इथं इथपर्यंत ऍज इट इज टर्म घ्या सगळी खाली आणि मग इथून एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x करेक्ट. परत एकदा लिहून घेतो हे आणि इथंच तुम्हाला थोडं सिम्प्लिफाय करतो. इथं जे आज डेरिव्हेटिव्ह लिहून टाकतो तुम्हाला समजलं ते तो 2x आलाय पास तो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. आता पहा काय होईल जागा नाही माझ्याकडे म्हणून तसं करतोय. आता सर्व न्यूमरेटरला मल्टिप्लाय होती आणि डिनॉमिनेटर मध्ये राहते. सो न्यूमरेटर मध्ये कोण कोण आहे पहा नंबर्स आधी शोधायचे. सर्व मल्टिप्लाय करताना सर्वात आधी साइन्स चेक करायचे. साइन्स सर्वांचे सर्व पॉझिटिव्ह आहेत न्यूमरेटर मध्ये सो काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर दॅट नंबर चेक करायचे. सो नंबर इथं 2 आहे आणि नंबर्स कोणीच नाही न्यूमरेटर मध्ये सो इथं 2 आहे. हे सगळं मल्टिप्लाइड असतं सर्व मल्टिप्लाय एकमेकाला. ओके सो 2 2 किती होईल ते 4 होईल. ओके त्यानंतर या टर्म ऍज इट इज राहतील. साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज काय कुठला 4x 2x आहे सर तो शेवटचा मग 4x हा 4x येईल. हा एक्स राहिला तिथं बरोबर. सो हा 4x असला पाहिजे. हा 2 2 झाला आणि हा एक्स उरला ना इकडे हा 4x असला पाहिजे. ओके सो तो एक्स म्हणजे सर्वात आधी साइन चेक करायचे नंबर चेक करायचे त्याच्यानंतर व्हेरिएबल चेक करायचे त्याच्यानंतर बाकीच्या टर्म्स यायच्या. सिक्वेन्स असा असला पाहिजे. पहिले सर्वात आधी साइन्स प्लस काय मायनस आहे ते पाहायचं. त्यानंतर नंबर चेक करायचा त्यानंतर सिंगल व्हेरिएबल चेक करायचे त्यानंतर हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन द्यायचे. असा सिक्वेन्स असतो तुमचा आन्सर. सो एक्स वर झालं त्यानंतर हे कॉस इन ब्रॅकेट साइन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज हे कम्प्लीट अँड हे डिवायडेड बाय काय टर्म होती डिवाइड मध्ये ही टर्म होती. सो डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर तो होणार x⁴. करेक्ट. काही डाऊट इथपर्यंत गुड. सो अशा टाइपचे क्वेश्चन असू शकतात तुम्हाला म्हणजे हे थोडेसे लेंदी नाही म्हणताय त्याला सिंपल फक्त थोडेसे मोठे वाटतात. ओके इझी आहे. तुम्हाला असं वाटतं काही प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारून घ्या नसतील तर मी पुढच्या क्वेश्चन कडे शिफ्ट होतो. मला असं वाटतं मीटिंग एंड होईल आता एवढ्यामध्ये परत रिजॉईन करा. ओके 8 मिनिट आहेत का एक काम करा ते 8 मिनिट मध्ये क्वेश्चन अर्ध्यात संपून जाईल. मी मीटिंग एंड करतो आणि परत कनेक्ट करा. याचं कॉस इनवर्सचं फंक्शन वापरावं लागेल. सो आपण याला काय कन्सिडर करणार वाय कन्सिडर करणार. सो आपण त्यांना डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. सो आपण इथं कन्सिडर करणार dy बाय
dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ काय cos इनवर्स इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस x अपॉन 2. क्लिअर. आफ्टर दॅट cos इनवर्सचा फॉर्म्युला आपला cos इनवर्सचा फॉर्म्युला असतो इथं मायनस असतो फक्त. सो तो येणार -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स च्या पर्टिक्युलर प्लेसच्या ठिकाणी तुमच्याकडे काय इथं स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2 आहे. सो तुम्ही तो सबस्टिट्यूट करणार. स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला तुमचा कॉस इनवर्सचा फॉर्म्युला. आणि तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल डी बाय डीएक्स ऑफ कोणी हे जे टर्म होती तुमची कुठली 1 प्लस एक्स अपॉन 2 ला. विदाउट टीचर हॅलो डाऊट्स आहेत का याच्यात काही? नाही. सो पुढे पहा हिअर याला थोडं सिम्प्लिफाय करून घ्या फर्दर. आता हे पहा हे जे स्क्वेअर आहे हे स्क्वेअर रूट जे आहे ना हे पूर्ण ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट आहे म्हणजे पूर्ण टर्मचं स्क्वेअर रूट आहे. पूर्ण मध्ये एक टर्म आहे पूर्ण आणि त्याचं होल स्क्वेअर रूट येते. सो ते होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि होल स्क्वेअर रूट हे कॅन्सल होऊ शकतात. सेपरेट असतील न्यूमरेटर फक्त आणि डिनॉमिनेटर फक्त तर मग ते कॅन्सल आउट होत नाही. ओके लक्षात ठेवा ही गोष्ट. स्क्वेअर रूट कॅन्सल करण्याचे रूल्स आहेत ते. जर ते पूर्ण ब्रॅकेटला असेल किंवा पूर्ण टर्मला असेल तर ते पूर्ण ब्रॅकेट सोबत कॅन्सल होतं. सपोज जरी तसं असलं असतं 1 प्लस एक्स आणि या खालच्या 2 ला स्क्वेअर रूट नाहीये आणि हा वरचा स्क्वेअर रूट दिसतोय. सो हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कॅन्सल करता येईल पण या 2 ला सेपरेट स्क्वेअर द्यावा लागेल कारण हा स्क्वेअर रूट स्क्वेअर याला पण भेटतो. मग याचा जेव्हा जो स्क्वेअर असेल तो हा कॅन्सल होईल पण ह्या 2 ला सेपरेट येईल त्याचा स्क्वेअर कॅन्सल नाही होत कारण तो स्क्वेअर रूट मध्ये येतच नाही. सो होल टर्मचं स्क्वेअर रूट असल्या कारणाने ते होल स्क्वेअर सोबत कॅन्सल झालंय. सो इथं तुम्हाला आन्सर मिळणं पाहिजे -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ हे बाहेरचं स्क्वेअर रूट तर आहे सपोज आणि हे 1 मायनस ही टर्म ऍज इट इज जोडणार 1 प्लस एक्स अपॉन 2. क्लिअर. स्क्वेअर रूट कॅन्सल झालं आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार हे याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल रूट ऑफ 2 रूट ऑफ एक्स आहे ना तो. किंवा तुम्ही इथं थोडीशी हुशारी करू शकतात. थोडंसं स्मार्ट वर्क जर तुम्ही केलं तर तुम्ही हे स्क्वेअर रूट वरच्याला आणि हे स्क्वेअर रूट खालच्याला असे दोघं स्क्वेअर रूट सेपरेट करू शकतो आपण है ना. करू शकतो की नाही. दोघांचं स्क्वेअर रूट आहे ना मग वरच्याला स्क्वेअर रूट सेपरेट खालच्याला पण स्क्वेअर रूट सेपरेट कारण दोघांचं कॉमन स्क्वेअर रूट आपल्याला सेपरेट करता येतं. जसं स्क्वेअर सेपरेट करतात तसं स्क्वेअर रूट पण सेपरेट करता येतं. सो यानंतर काय होईल 1 अपॉन रूट ऑफ 2 मी ह्या 1 अपॉन रूट ऑफ 2 ला बाजूला काढू शकतो म्हणजे मी याला जसं लिहू शकतो हा रूट ऑफ 1 प्लस एक्स आहे इथं 1 अपॉन रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 1 प्लस एक्स. चालेल का? चालेल का असं लिहिलं? हा याचा फायदा काय होईल मला हा 1 बाय रूट ऑफ 2 कॉन्स्टंट नंबर आहे तो डेरिव्हेटिव्हच्या डायरेक्ट बाहेर राहील. समजलं का? मग डेरिव्हेटिव्ह फक्त याचा घ्यावा लागेल. करेक्ट. डेरिव्हेटिव्ह फक्त त्याचा घ्यावा लागेल. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युलाने घेणार तुम्ही रूट ऑफ एक्स. कुठला फॉर्म्युला आहे तो रूट ऑफ एक्स आहे ना तो एक्स आहे पूर्ण समजा रूट ऑफ एक्स 1/2 रूट ऑफ एक्स सबस्टिट्यूट करा. सो 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स च्या जागी तुम्ही 1 प्लस एक्स टाकणार आणि त्या 1 प्लस एक्स चा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढे. सो आपण त्याचा फर्दर डेरिव्हेटिव्ह घेणार डी बाय डीएक्स ऑफ 1 प्लस एक्स. एनी डाऊट? डाऊट्स आहेत काही? नाही ना. नाही. सो आता पुढे पहा हे टर्म ऍज इट इज राहतील -1 अपॉन या टर्मला थोडं सिम्प्लिफाय करून घेतो खाली हा 2 इकडे जाईल त्याला परत ते क्रॉस मल्टिप्लाय करा. माहित समजतं ना हे क्रॉस मल्टिप्लाय कसं करतात तर याला डिनॉमिनेटर 1 घ्या हा 2 इंटू 1 इथं 2 होणार हा 1 इंटू हे ब्रॅकेट तसं राहील 1 प्लस एक्स आणि हा डिनॉमिनेटर मध्ये 2 इंटू 1 हा 2 होऊन जाईल. ओके. सो इथं तुमचा 1 अपॉन रूट ऑफ 2 उरतोय तर तुमचा 1 अपॉन 2 आणि हे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स आहेच आणि याचा जो डेरिव्हेटिव्ह होतो तुमचा तो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. तो इथे ऍक्च्युअली हा 1 आहे 0 प्लस 1 1 आणि 1 घेतला का नाही घेतला काय काही फरक पडत नाही. सो याचा डेरिव्हेटिव्ह जवळपास 1 झालेला आहे. क्लिअर. समजतंय? याच्या पुढे तुम्हाला डोकं लावायचंय खरं म्हटलं तर. सो हा 1 ने मल्टिप्लाय केला तर काही फरक पडणार नाही. आता सर्व वरचे नंबर्स आणि सर्व खालचे नंबर्स यांना सिम्प्लिफाय करा.
आता पहा हे स्क्वेअर दोघांचं कॉमन. सो इथनं तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर हा 2-1, हा 2-1चं काय होणार, काय होईल इथं 1 होईल ना, 2-1 1. आणि हे स्क्वेअर रूट जर मी सेपरेट करेल तर हे स्क्वेअर रूट याला पण आणि हे स्क्वेअर रूट रूट 2 ला पण म्हटलेलं. हॅलो, हा मग आता हा खालचा डिनॉमिनेटरचा रूट कोणाकडे जाणार, न्यूमरेटर मध्ये जाणार. इकडचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे शिफ्ट होत असतो, न्यूमरेटर मध्ये शिफ्ट होत असतो. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जात असतो. सो आता या केस मध्ये काय होईल, √2 आणि √2 कॅन्सल होऊन जाईल. करेक्ट. सो इथं तुम्हाला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एक्झॅक्ट मल्टिप्लाय होताना दिसतोय पहा. तोच ब्रॅकेट आणि तोच ब्रॅकेट डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होणार, न्यूमरेटरला. सो काय मिळेल पहा तुम्हाला इथं आफ्टर मल्टिप्लिकेशन, हा -1, हा -1 इंटू हा 1 इंटू हा 1. सो आन्सर असलं पाहिजे -1. आणि इथं हा 2 ऍज इट इज उरलाय खाली. सो हा 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये ही जी टर्म आहे, ही टर्म याच टर्म मल्टिप्लाय होत होती. रूट मध्ये 1+x आणि रूट मध्येच 1+x दोघं त्यालाच मल्टिप्लाय होत आहे. त्याच टर्मला मल्टिप्लाय केलं की त्याचा काय तयार होतो, स्क्वेअर तयार होतो ना, है ना. √1+x इंटू √1+x, √1+x चा स्क्वेअर. आणि मग हे होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ते स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. समजतंय. मग आन्सर काय होणार तुमचं, हे स्क्वेअर रूट वगैरे कॅन्सल झालं आणि स्क्वेअर रूट वगैरे गेलं. ज्या आन्सर मध्ये फक्त तुमचं उरलं इथं 1+x. ओके. इथपर्यंत ओके. हा आता याच्या पुढे काय होणार आहे पहा, हा 2 या ब्रॅकेटच्या मध्ये घुसणार, मल्टिप्लाय. सो तो -1 वरचा ऍज इट इज डिवायडेड बाय हा 2 इंटू 1 2 आणि 2 इंटू x 2x. सो फिनिश्ड. याच्या पलीकडे अजून ते सिम्प्लिफाय होत नाही. तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. हे डाऊट याच्यात जमेल. हे सिम्प्लिफिकेशन जमलं पाहिजे. खालचं डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे सिम्प्लिफाय करणं पण असतं. जे खालचं जे सिम्प्लिफिकेशन करतोय मी ते महत्वाचं आहे, कारण तुमचं जे फायनल आन्सर आहे ते महत्वाचं असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. बोर्ड मध्ये तुम्हाला भेटतील स्टेप्सचे मार्क्स, बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्टेप्सच्या मार्क्सला काही किंमत नाही. ओके. सो फायनल आन्सर आलं पाहिजे. आता जर आपण हाच क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सॉल्व्ह करणार तर डायरेक्टली करणार याला. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह समजले असतील कसे येतात. आता डायरेक्टली आपण कोणत्या स्टेपवर जम्प होतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सेशन मध्ये, हा क्वेश्चन तुम्हाला हार्डली 2 मार्क्सला येतो. सो कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन म्हणजे 1+x डिवाइड बाय 2 आणि असं स्क्वेअर रूट असतं. आपण डायरेक्टली फॉर्म्युला यूज करतो. तर आपण काय करतो, कॉस इनवर्सचा डायरेक्ट फॉर्म्युला आपला. कॉस इनवर्स म्हणजे काय असतं इथं, डायरेक्ट -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x म्हणजे काय असतं, स्क्वेअर रूट ऑफ 1+x. स्क्वेअर रूट नाही येणार इथं, हा स्क्वेअर रूट येईल. स्क्वेअर रूट ऑफ 1+x अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झाला तुमचा कॉस इनवर्स. मग तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 1+x अपॉन 2 चा. त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय घेणार, रूट ऑफ x चा घेणार, म्हणजे तो तुम्ही 1 अपॉन √2 बाजूला काढणार आणि तो रूट ऑफ x चा जो डेरिव्हेटिव्ह येणार तो येणार 1 अपॉन 2 रूट ऑफ 1+x. आणि हा जो 1+x आलाय त्या 1+x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 आणि x चा 1. तर तुमचा आन्सर इथं असला पाहिजे 1. समजतंय का. सगळे डेरिव्हेटिव्ह एकामागे घेत जातो, चेन रूल नाही. नाही समजलं. समजलं. एका स्टेप मध्ये कसं काढतात ते सांगतोय. म्हणजे हार्डली 1 or 2 स्टेप झाली पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. जोपर्यंत तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये समजत नाही तोपर्यंत उमजत नाही ते. सो हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. सो हा प्रश्नच नाही उरला. हा स्क्वेअर रूट गेला. नंतर हा तुम्ही इकडे शिफ्ट करणार, हा 2 तुम्ही इकडे शिफ्ट करणार. सो हा 2 पण इकडे शिफ्ट होऊन जाईल. हा कॉमन डिनॉमिनेटर मध्ये 2 येऊन जाईल आणि इथं हा 2-1 हा इथं परत तुमचा तो काय झाला होता 1. सो हा 2 तुमचा रूट जेव्हा सेपरेट होणार तेव्हा हे रूट याला पण येईल, हा 2 वरती जाईल, तर इथं √2 होऊन जाईल. हा √2 कॅन्सल होऊन जाईल. सो हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट त्याच ब्रॅकेटला आन्सर काय होतं, स्क्वेअर होऊन जातो. स्क्वेअर होऊन ते टर्म कॅन्सल होऊन जाते. इथं -1 उरणार आणि खाली x+1 चा स्क्वेअर कॅन्सल. सो इथं उरणार तुमचं फक्त x+1 आणि हा खालचा 2 ऍज इट इज. क्लिअर.
आणि मग हे मध्ये मल्टिप्लाय करणार तर तुमचा आन्सर असणार -1/2 प्लस 2x. अशा 2 स्टेप मध्ये तुमचा आन्सर आला पाहिजे कॉम्पिटेटिव्हला. मग हे कधी समजतं तुम्हाला 2 स्टेप मध्ये आन्सर, जोपर्यंत तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह समजलेलं आहे व्यवस्थित. त्याच्याशिवाय तुम्हाला हे समजणारच नाही, कारण भरपूर स्टेप तुम्ही डोक्यातच करून टाकत असता. असं सिमिलर पार्ट होता. आता याच्या पुढचा ट्रिग्नोमेट्रिक पार्ट आहे. याचा उद्यासाठी तुम्हाला कुठले फॉर्म्युले पार्ट पाहिजे? कॉस ऑफ 2 थिटा, साइन ऑफ 3 थिटा. हे फॉर्म्युले नाही का, आठवत असतील तुम्हाला, 11वीला होते तुम्हाला. साइन ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी, साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी चा फॉर्म्युला काय असतो? साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी, कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ बी. हे सर्व फॉर्म्युले पाठ करून या उद्या आता, नाही तर एका पेजवर लिहून तरी घ्या. ओके, ते सर्व फॉर्म्युले उद्याच्या लेक्चरला सोबत घेऊन बसा, कारण मी तुम्हाला हे फॉर्म्युले सांगितल्याशिवाय उद्याचं लेक्चर तुम्हाला समजणार नाही. सो आज आपण इथं थांबू. ओके, समजतंय बोर्डवरचं तुम्हाला? हो सर. ठीक आहे.